अरे थांबा थांबा, तुम्हाला माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील जनरल नॉलेजचे प्रश्न? तर मी असे काही जनरल नॉलेजचे प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे, ते तुम्हाला कदाचित माहीतच नसेल. आणि खास तुमच्यासाठी एक प्रश्न विचारलेला आहे शेवटी, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया, शेवटपर्यंत नक्की बघा. तर प्रश्न पहिला, बाबासाहेब कोणत्या मंत्रालयाचे पहिले मंत्री होते? पर्याय आहे ऑप्शन आहे ऑप्शन ए गृह मंत्रालय, ऑप्शन बी कायदा मंत्रालय, ऑप्शन सी शिक्षण मंत्रालय, ऑप्शन डी वित्त मंत्रालय. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कायदा मंत्रालय. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांचे प्रेरणास्थान कोण होते? ऑप्शन ए गांधीजी, ऑप्शन बी महात्मा फुले, ऑप्शन सी सुभाष बोस, ऑप्शन डी टिळक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी महात्मा फुले. पुढचा प्रश्न, महाड सत्याग्रहाचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन ए शिक्षण, ऑप्शन बी पाणी हक्क, ऑप्शन सी जमीन वाटप, ऑप्शन डी कर कमी करणे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पाणी हक्क. पुढचा प्रश्न, महाड सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन ए 1925, ऑप्शन बी 1927, ऑप्शन सी 1930, ऑप्शन डी 1932. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1927. पुढचा प्रश्न, बाबासाहेब कोणत्या जातीतील होते? ऑप्शन ए मराठा, ऑप्शन बी महार, ऑप्शन सी ब्राह्मण, ऑप्शन डी धनगर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महार. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेबांनी किती वेळा लंडनमध्ये शिक्षण घेतले? ऑप्शन ए एकदा, ऑप्शन बी दोनदा, ऑप्शन सी तीनदा, ऑप्शन डी चारदा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोनदा. पुढचा प्रश्न, बाबासाहेब बौद्ध धर्म स्वीकारताना किती लोक सहभागी झाले? ऑप्शन ए 1 लाख, ऑप्शन बी 3 लाख, ऑप्शन सी 5 लाख, ऑप्शन डी 10 लाख. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5 लाख. पुढचा प्रश्न, बाबासाहेबांनी कोणत्या देशातून DSc पदवी मिळवली? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी फ्रान्स. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इंग्लंड. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेबांचा पहिला सामाजिक संघर्ष कोणता होता? ऑप्शन ए नाशिक आंदोलन, ऑप्शन बी महाड सत्याग्रह, ऑप्शन सी चौदार तळे सत्याग्रह, ऑप्शन डी पुणे करार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाड सत्याग्रह. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेबांनी कोणत्या वर्षी कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला? ऑप्शन ए 1910, ऑप्शन बी 1913, ऑप्शन सी 1915, ऑप्शन डी 1917. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1913. पुढचा प्रश्न आहे, बाबासाहेबांचे शिक्षण कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक होते? ऑप्शन ए वैद्यक, ऑप्शन बी अभियांत्रिकी, ऑप्शन सी कायदा आणि अर्थशास्त्र, ऑप्शन डी सैन्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कायदा आणि अर्थशास्त्र. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा कधी तयार झाला? ऑप्शन ए 1947, ऑप्शन बी 1948, ऑप्शन सी 1949, ऑप्शन डी 1950. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1949. आता शेवटचा प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचं आहे. तर बाबासाहेबांनी कोणत्या देशातून PhD केली? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी फ्रान्स. याचं उत्तर पटापट कमेंट करा. ज्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा. तर धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला हा वरचा व्हिडिओ पण नक्की आवडेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.